अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून आमदार रोहित पवार हे खासदार सुनील तटकरेंवर सातत्यानं टीकास्त्र डागताना पाहायला मिळत आहेत. नुकत्याच रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे आयोजित एका सत्कार समारंभाच्या बॅनरवरून रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर बोचरी टीका केली, ज्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. मात्र यावेळी त्यांना थेट दिलगिरी देखील व्यक्त करावी लागली. नेमकं प्रकरण काय आहे याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. इंदापूर विभागातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थिती लावली होती. मात्र स्टेजवरील फलकावर केवळ तटकरे यांचाच फोटो झळकत होता. आश्चर्याची बाब म्हणजे या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच दिवंगत नेते अजित पवार यांचा कोणाचाही फोटो नसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आमदार रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी या प्रकरणाची तुलना जमिनीच्या व्यवहाराशी करताना म्हटलंय की मालकाला अगदी अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदारच जमिनीचा 7/12 स्वतःच्या नावे करतो, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. आम्ही जे इथे वारंवार बोलतोय तेच इथे घडताना दिसतंय, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांच्या या बटाईदार शब्दाच्या वापरामुळेच तटकरे समर्थक आता आक्रमक झाले आहेत. दरम्यान रोहित पवार यांच्या या टीकेला महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी म्हटलंय की स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम घेतले जातात. असे अनेक कार्यक्रम दिवसभरात होत असतात. अशाच एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले दिवंगत नेते अजितदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी यांचा फोटो नव्हता. याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. अजितदादा असतील, सुनेत्रा काकी असतील, यांचं आमच्या मनातील स्थान अढळ आहे. बॅनरवरील फोटोतून आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये, तरी या निमित्तानं एक बरं झालं. स्थानिक कार्यक्रमातील स्थानिक पातळीवर घडलेल्या एका चुकीचा मुद्दा बनवणारी यंत्रणा कशी काम करते हे आमच्या लक्षात आलं. हा मुद्दा चवीनं चघळणाऱ्यांना दादा हयात असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल मनातून किती पश्चाताप व्यक्त करावा लागत असेल देव जाणे. बाकी काकींना पक्षाच्या कुटुंब प्रमुख म्हणून आमच्या चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा अधिकार आहेच, असं प्रत्युत्तर अदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून दिलं आहे. अजित पवार यांच्या निधनाला 28 मार्च रोजी 2 महिने पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली होती. त्याचप्रमाणे सुनील तटकरे यांनी देखील पोस्ट करत अजित पवार यांच्या अपघाताची निष्पक्ष आणि वेगवान चौकशी करण्याची मागणी केली होती.